नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गांची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचा निकाल म्हणजेच यामध्ये जे विविध पदे आहेत, या विविध पदांसाठीचं यामध्ये नॉर्मलायझेशन झालं होतं. नॉर्मलायझेशन नंतरचे गुणपत्रक मार्क लिस्ट ही आज जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचं सूचनापत्रकसुद्धा आलेलं आहे. अधिकृत जर वेबसाईट चेक केली तर रिक्रुटमेंटचा जो सेक्शन आहे यामध्ये प्रत्येक पदासाठीचं जी गुणतालिका आहे मार्क लिस्ट PDF हे जारी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ते चेक केलं जाऊ शकतं. PDF लिंकवर क्लिक करून पाहू शकता सूचनापत्रक. यामध्ये अन्वय जाहिरात जी आहे नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक, त्याचबरोबर लेखापाल, रोखपाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहाय्यक, सिस्टीम ॲनालिसिस, विधी सहाय्यक, संग्राहक, प्रोग्रामर, स्टेनोग्राफर तसेच हार्डवेअर इंजिनियर या संवर्गातील 174 रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा 7 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या उपरोक्त संपूर्ण पदांच्या परीक्षेचे प्राप्त झालेले गुण तसेच कनिष्ठ लिपिक व कर संग्राहक या 2 पदांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन स्कोअर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रत्येक जी पोस्ट आहे पोस्टनुसार जे गुण आहेत उमेदवारांचे, रोल नंबर, ॲप्लिकेंट नेम आणि रॉ स्कोअर या ठिकाणी चेक केला जाऊ शकतो. आणि ज्या पदांसाठी नॉर्मलायझेशन झालं आहे त्या पदासाठीचं नॉर्मलायझेशन नंतरचे गुणसुद्धा चेक केले जाऊ शकतात. सगळ्या पदांसाठीची ही मार्कलिस्ट जी आहे, अंतिम मार्कलिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे. या पद्धतीने ही चेक केली जाऊ शकते. रॉ स्कोअर, रोल नंबर, उमेदवाराचं नाव प्रत्येक पोस्टनुसार हे जाहीर करण्यात आलं आहे. सगळ्या PDF पोस्ट वाईज मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. तुम्ही त्या डिटेलमध्ये चेक करू शकता. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये जे आहे अकाउंट स्कोअर्स आहेत. ज्युनियर क्लर्क नॉर्मलायझेशन नंतरचा हा स्कोअर आहे. ज्युनियर क्लर्क लिपिकसाठीचा, लॉ असिस्टंट आहे, लायब्ररी असिस्टंट, स्टेनोग्राफर, टॅक्स कलेक्टर, प्रोग्रामर स्कोअर आहे, हार्डवेअर इंजिनियर, सिस्टीम ॲनालिसिस, डेटा मॅनेजमेंट. तर या सगळ्या पदांसाठीचा हा स्कोअर जो आहे ॲनालिसिससाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे. आणि त्याबाबतचं परिपत्रकसुद्धा अधिकृत वेबसाईटवर आजचं 1 डिसेंबरचं हे परिपत्रक उपलब्ध आहे. चेक केलं जाऊ शकतं. उमेदवार त्यांच्या पोस्ट वाईज त्यांचं जो गुणपत्रक आहे मार्कलिस्ट हे चेक करू शकतात. आता या पद्धतीने लवकरच उमेदवारांची जी अंतिम गुणतालिका आहे हे सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल. म्हणजे उमेदवारांचा अंतिम जो निकाल आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या आधारे जाहीर केली जाईल. तर या संदर्भात सुद्धा नागपूर महानगरपालिका अंतर्गत लवकरच जे अपडेट आहे हे दिली जाईल. तर या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.